आता बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन केलाय आणि त्याचबरोबर पुतीन यांना भारत दौऱ्याचं आमंत्रण सुद्धा दिलंय। ट्रम्प टॅरिफच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची घडामोड समजली जाते। दुसरीकडे काल संध्याकाळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे। रशिया युक्रेन यांच्यातील संघर्षावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। सध्याच्या राजकीय अस्थिर वातावरणात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात, अशा शब्दात पुतीन यांनी जिनपिंग यांचं कौतुक केलंय। तर पुतीन आणि ट्रम्प यांची 15 ऑगस्टला भेट होणार आहे। अलास्कामध्ये ट्रम्प पुतीन यांची भेट होणार आहे। युक्रेन युद्ध संपवण्याबाबत दोघांमध्ये चर्चेची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, आंतरराष्ट्रीय स्तरावर या अतिशय महत्त्वाच्या अशा घडामोडी घडतायत, या सगळ्या घडामोडींचा अर्थ काय, किती महत्त्व याचं? साधा अर्थ आहे, जो शत्रूचा शत्रू तो आपला मित्र। कारण रशिया आणि अमेरिकेच्या संघर्षामध्ये भारताची अडचण झाली आहे असं म्हणतात। ज्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक लढवली आणि 3 दिवसाच्या आत मी ते युद्ध संपवेन असं म्हटलं, कारण त्यांना नोबेल पारितोषिक पाहिजे आणि तसं काही होताना दिसत नाही आणि म्हणून टेरिफचा जो काही धडाका त्यांनी लावलाय त्याच्यात अनेक देश, खास करून त्यांचे मित्र राष्ट्र होरपळत आहेत। काहीही कारण नव्हतं की जेव्हा भारतावरती 25% टेरिफ लावल्यानंतर पुन्हा लगेचच 25% वाढ करून जवळपास 50% हा जो टेरिफ आहे त्याची लगोलग अंमलबजावणी करणं। अशा वेळेला की जेव्हा तुम्ही, रशिया हा भारताचा जुना मित्र आहे, 3 दशकापासून भारत आणि रशिया संबंध आहेत, रुबल आणि रुपयामध्ये व्यवहार करून घेणारा, भारताला हार्डवेअर संदर्भामध्ये सतत मदत करणारा असं एकमेव राष्ट्र किंवा काश्मीर विषयक मुद्द्यावरती सतत भारताला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्राला तुम्ही जर चाकू लावूनच असं म्हणत असाल की तुम्ही रशियाकडनं तेल खरेदी केली तर ते चालणार नाही, तर आता दिसत असं होतं की गेल्या महिनाभरापासून काही महत्वाच्या घडामोडी ह्या बॅक चॅनलला पण सुरू आहेत। जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना ज्यांनी सर्वाधिक इन्फ्लुएन्स केलं असे गृहस्थ रशियामध्ये होते, त्याच वेळेला अजित डोवाल हे तातडीनं एक प्रायव्हेट प्लेनचा वापर करून किंवा कमर्शियल प्लेनचा वापर करून तिथे पोहोचले। त्यांनी तेही प्रयत्न करून पाहिले की आपण याच्यातनं काही मार्ग काढू शकतो का, पण ते झालं नाही। रशिया आणि चीन ही जुनी युती आहे, त्याच्यामध्ये अर्थातच अमेरिकेचा विरोध हा एक भाग आहे। भारत त्याचा भाग नव्हता। अलीकडच्या दशकभरामध्ये भारत आणि अमेरिकेचे जे संबंध सुदृढ झालेले आहेत, त्यामुळे चीन सुरुवातीपासूनच भारताबद्दल असलेल्या त्यांच्या संशयामध्ये आणखी भर पडली। खूप इंटरेस्टिंग घडामोड परवाच्या दिवशी घडली, जेव्हा चीननी असं म्हटलं की कोणताही सॉव्हरेन देश, स्वतंत्र राष्ट्र हे अमेरिकेच्या अशा दंडेलशाहीला बळी पडणार नाही। तेव्हा अशीही चर्चा झाली की मिश्किल टिप्पणी केलेली आहे आणि भारताला खिजवण्याचा हा प्रयत्न आहे, कारण अमेरिका आणि भारत हे संबंध इतके वाढले होते की क्वाड सारखा प्रयोग आपण केला। पण आता असं लक्षात येत आहे की ते केवळ मिश्किल टिप्पणी नसून त्याच्यामध्ये भारत अमेरिकेच्या या सध्याच्या टेरिफला उत्तर देण्यासाठी भारत, रशिया, चीन आणि भारत अशा नवीन मैत्रीचा अध्याय जोडतो का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। खास करून गलवान व्हॅलीतला जो संघर्ष आहे गेल्या 2 महिन्याभरापूर्वी मिटला आणि भारत पाकिस्तानच्या संघर्षामध्ये चीननं सहजपणे जी त्यांना ऍक्टिव्ह भूमिका घेणं अपेक्षित होतं तशी घेतलेली नाही, असे सगळे धागेदोरे जुळून येत आहेत। आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या न्यायानं आता काही नवीन बांधणी सुरू आहे का याची आंतरराष्ट्रीय पातळीवरची चर्चा सुरू आहे। आणि हेही विसरून चालणार नाही की अमेरिकेच्या स्वतःच्या कॅबिनेट मधले काही सचिव हे असं म्हणतात की मित्र राष्ट्राला दुखवण्याचं काहीही कारण नव्हतं। निश्चितच राहुल, त्यामुळे आपण म्हटल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर काही नवा अध्याय सुरू होतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।